अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. तुमचे दिवसातले 5 मिनिटे स्वामींना देऊन तर बघा, आयुष्य बदलून जाईल. आज स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे. दुर्लक्ष करू नका, कारण या संदेशामध्ये तुमची आयुष्य बदलण्याची शक्ती आहे. आज स्वामी म्हणत आहेत, बाळा, तुला माहीत आहे तुझ्यासाठी कोण कधी कोणत्या प्रकारे समोर देवी तत्व घेऊन उभे असेल. आत्तासुद्धा या क्षणाला तू आहेस खूप लोकांच्या सहवासात, पण काही विशेष असते तेव्हा तू ज्याप्रमाणे उभा फक्त माझ्यासमोर राहतोस, अगदी तसंच त्याच वेळेला तुला तुझी मनातली कुजबूज ती गोष्ट ती जास्त त्रासाची असेल, तुला सुक्त नसेल, तर नक्कीच तेव्हा तो क्षण येतो जेव्हा तुला फक्त असं कोणी स्मरणात येतं की वाटतं इथेच बोलावं, इथेच उकल आहे, इथेच हलकं वाटेल. आणि खरंच त्या जाणीवने तुझा त्रास, तुझे त्राण, अगदी जे काही वेळा आधी भार घेऊन होते त्या क्षणाला मोकळे होतात. आशेचा किरण सुखावतो आणि बळ प्राप्त होतं. ते जेव्हा आपसूक उमगवेल तेव्हा प्रचंड घोळक्यात असून तू एकट्यात त्या दुर्मिळ ऊर्जा प्रवाहास नकळत अनुभवशील. एक वळण लावावं लागतं तेव्हा त्याच वळणावर ते स्थैर्य प्राप्त होत असतं. बाळा, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू खचून जाऊ नकोस, उठ आणि पुन्हा प्रयत्न कर. यश हे तुला मिळणारच आहे. आमच्यावर विश्वास ठेव. तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी. तुला माहीत आहे तू दिलेलं 100% योग्य आहे. तू कधीच कोणाचं त्याला इच्छा नसताना हिसकावून घेतलेलं नाहीस. त्यामुळे जी विचारायची परिक्रमा उलटी मारत आहेस त्या परिक्रमेमध्ये नको त्या गोष्टी आत थारा देऊ नकोस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिंता करून समोर असलेल्या गोष्टी बदलणार नाहीत. त्यामुळे प्रथम चिंता करणे, काळजी करणे सोडून दे. नेहमी फक्त एकच नियम स्वतःला लाव. कधी काही चुकलं असेल तर, कोणी तुला दुखावलं असेल तर, कोणी तुझा फायदा घेत असेल तर नकारात्मक गोष्टी स्वतःवरती हावी करून देऊ नकोस. जर त्या गोष्टींना प्राधान्य देत नसशील तर तू जे काही आत्तापर्यंत चांगलं दिलं आहेस ना, ते एका घड्याखाली लपून जाईल. इतर कोणी पाहिलं नाही तुझं मन तरी काही हरकत नाही, पण तू जे काही चांगलं केलं आहेस ते तुला तुझ्या स्वच्छ डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. एखादी वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते ना, तेव्हा शिकवताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालाव्या लागतात. तू ध्येय बाळगून आहेस तर तुला लोकांचं ऐकू घ्यावे लागेल आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू पडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, आपलीच माणसं आहेत तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडावा असे वाटत आहेत,
कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील, जे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने हिताचंच असेल. साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते. अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो, परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्की आहे. मग ती स्त्री तुमची आई असो, बहीण असो किंवा कोणीही असो, परंतु इथे नात्यापेक्षा स्त्री पुरुष महत्त्वाचा. स्त्री पुरुष हा वाद धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुन्हा नेण्यासाठी आहे, हे नेहमीच ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणार ते चांगलंच देणार. बाळा, तुझा स्वभाव थोडासा बदल. तू फक्त कामासाठी किंवा त्यांच्या लोकांनी सोयीने हाक मारलेल्या असतात. वेळोवेळी तू मात्र त्यांना हवं त्यासाठी किंवा त्यांच्यासोबत मदतीला उभा होतोस. अरे बाळा, पण तुला गरज असते ना, तेव्हा अगदी अलगद हीच लोकं, तुझी माणसं खूप व्यस्त होतात. हीच वेळ असते उसंडी मारायची, पण नेमके तेव्हा माझ्याशी असं का होतंय स्वतःला मूड आहेस म्हणून समजावतोस आणि तेव्हाच तुझी वाढ खुंटते. काही गरज नाही रे दुःख गोंजरात बसायची. तीच संधी असते तुला स्वतःला सिद्ध करायची. नाही समजत नाही इथं कोणी चालेल. तुला समजलं ना, तुला चालेल. त्याच्या फावल्या वेळेत आपले पण दाखवणारे कसा विचार करू शकतील तुझा, की तू मात्र स्वतःची काम त्यांच्यासाठी बाजूला सारून उभा राहतोस. आणि इथे मी जेव्हा तुझा हात पकडतो, कारण तू देत असतो ना, मी तेव्हा पाहत असतो. तुझं भंडार मी भरतो, कारण तू दिलेलं आणि मनापासून केलेलं मी पाहतो. तेव्हा काळजी नको. कोणी नाही समजलं ना तुला, तरी मी असेल माझ्यासोबत. म्हणजे साधना, मी कसा बरं तुला इतरांना लुटायला देईल. म्हणून कधी टक्के टोचे खातोस तू ना, तेव्हा तुझं आत्मन मला साफ करायचं असतं. जे काही तुझ्या आयुष्यात होत असतं ते माझ्या मर्जीनेच होत असतं. तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुझ्याकडे पाठवत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.